त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की नागेश्वर फोनवर बोलत असतो. फोनवर बोलत असताना आता इकडे देवकी आलेली असते, म्हणजे रस्त्यावरच उभी असते. आणि तेव्हा नागेश्वरचे काही शब्द देवकीच्या कानावर पडतात आणि तेव्हा देवकी म्हणत असते, हा तर नागेश्वर आहे. नागेश्वर इथे. पण नागेश्वर सुरुवातीला त्याच्याच याच्यामध्ये तो फोनवर बोलण्यामध्ये व्यस्त असतो. पण देवकीने मात्र इथे नागेश्वरला स्पष्टपणे पाहिलेलं असतं आणि स्पष्टपणे पाहिल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला ह्याची खात्री पटते की हा दुसरा तिसरा कोणी नाही तर नागेश्वर आहे. मग नागेश्वरच्या तावडीत सापडायला नको म्हणून ती पळ काढते. तेवढ्यातच जो रुद्र NGOकडे निघालेला असतो त्या रुद्रच्या गाडीसमोर येऊन देवकी पडते आणि तेव्हा रुद्र लगेच आता तिला उठवतो आणि उठवल्यानंतर तो तिला NGOमध्ये घेऊन जातो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता उर्वशीला फारच राग आलेला असतो, कारण नागेश्वरने तिला झापलेलं असतं आणि तिला विचारलेलं असतं की तुम्ही गिरिजाला फोन का केला. तुम्ही केलेल्या फोनमुळे आमचा प्लॅन पूर्ण फ्लॉप झाला आणि ती पोरगी वाचली. आता उर्वशी म्हणत असते, काय ग, अजून किती जणांना तुझ्या हाताखाली ठेवला आहेस. माझ्या फोनवरून तुला कोणी फोन केला होता, कोणाला फोन करायला लावला होतास. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अरे रे रे, तुम्ही फोन केला नव्हता मला. मग उगाचच मनोमन मी तुमचे आभार मानत होते आणि मला असं वाटत होतं की आत्याबाईनंच मला फोन केला आणि म्हणून माझा जीव वाचला. पण छेवो, अगं तुझ्या बाजूने ती वासंती तर आहेच, मग अजून किती लोकांना तो तुझ्या बाजूने केलेस. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अरे पण मी तर तुमचे मनोमन आभार मानत होते, पण आता तर कळलं की तुम्ही मला फोन केला नाही म्हणून. पण त्याचं काय झाले ना, तुम्ही मला मारण्याचे कितीही आणि कसलेही स्वप्न बघा, ते पूर्ण होणार नाहीत. तेव्हा मध्ये सावी बोलत असते आणि तिला म्हणत असते, तुझा हा खूपच ओव्हर कॉन्फिडन्स आहे, किंवा इंग्लिशमध्ये बरेच शब्द झाडते. तेव्हा गिरिजा तिला म्हणत असते, सावी, तुला हे जे काही बोलायचं आहे ना, त्याला फक्त येथे फाजील आत्मविश्वास असं म्हणतो आम्ही मराठीमध्ये. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जो काही फाजील आत्मविश्वास आहे तो माझा तर अजिबातच नाही आहे आणि त्याचमुळे तुम्ही हे सगळं अजिबात असं करू नका. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे NGOमध्ये रुद्रने देवकीला नेलेलं असतं आणि तिथे नेऊन तिला डॉक्टर चेक करण्यासाठी बोलवलेले असतात. तेव्हा देवकीला डॉक्टर चेक करतात आणि म्हणत असतात, ह्यांची खूप दगदग झाली आहे, त्यांचा थोडासा BP शूट झाला आहे, त्यामुळे त्यांना मी आता मेडिसिन देते, ते थोडंसं त्यांना द्या आणि त्यानंतर त्यांना आराम करू द्या, त्यांना लवकरच बरं वाटेल. आता लगेचच इकडे देवकीला शुद्ध आलेली असते. रुद्र म्हणत असतो, मावशी तुम्ही बऱ्या आहात ना, तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना. तेव्हा ती म्हणत असते, मी कुठे आहे, हे बघा तुम्ही आता ठीक आहात, तुम्ही माझ्या NGOमध्ये आलेला आहात, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यातच आता इकडे देवकी म्हणत असते, छकुली, माझी छकुली, आणि समोर एक मुलगी उभी असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, काय झालं मावशी, माझी छकुली असं इकडे ती बोलते. आता डॉक्टर म्हणत असतात, यांची काळजी घ्या, यांना खायला वगैरे थोडंसं द्या, मी येते, असं म्हणून डॉक्टर निघून जातात. आता तिथे छोट्या उभ्या असलेल्या मुलीलाच देवकी छकुली म्हणून आवाज देत असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे बघा मावशी, ती छकुली नाही आहे, तुम्हाला काय होतंय आणि तुम्ही असं छकुली काय म्हणताय, तुमची छकुली कोण आहे आणि तुम्हाला तुमची छकुली भेटत नाही आहे का. आता रुद्रला तो सगळा प्रकार आठवू लागतो. गिरिजासुद्धा हेच म्हणायची की मला एक मावशी भेटल्या होत्या, एक बाई भेटल्या होत्या आणि त्या सतत छकुली म्हणत होत्या, आपण त्यांना शोधायला हवं, असं गिरिजा म्हणू लागते. आणि तेव्हा रुद्र म्हणत असतो, म्हणजे गिरिजाला ते सगळे भास होते किंवा त्यांना जे खरं वाटत होतं ते खरंच आहे. लग्नाच्या दिवशीसुद्धा इथे छकुलीच म्हणून गिरिजा रुद्रला बोलत होती आणि हे सगळं आता रुद्रला व्यवस्थित आठवू लागलेलं असतं की गिरिजालासुद्धा छकुलीचाच भास होतोय. म्हणजे नेमकी ही छकुली आहे कोण आणि त्या ह्याच बाई आहेत की काय, असं रुद्रला वाटत असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की उर्वशी म्हणत असते, तू हे असे बोलणे बोलू नकोस बरं का, म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, तू ह्या घरामध्ये जास्त दिवस नाही राहू शकत आहेस. कितीही काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या घरातून मी तुला लवकरच बाहेर काढणार आहे. आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते, अहो काय आहे ना त्याचं, खरं सांगू का तुम्हाला असं वाटतंय मी ह्या घरातून बाहेर जाईल म्हणून, पण तुम्हा सर्वांचे काळे चेहरे, काळे
जे चिठ्ठे आहेत ते मी बाहेर काढल्याशिवाय ह्या घरातून कुठेच जाणार नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे. असं बोलल्याबरोबर आता इकडे लगेचच रुद्र आलेला असतो. रुद्र म्हणत असतो, तुम्ही कोणाचे काळे चिट्टे आणि कोणाचा खरा चेहरा समोर आणणार आहात? असं म्हटल्याबरोबर गिरिजा म्हणत असते, आत्ते सासूबाई तुम्ही सांगताय रुद्रला की मी सांगू? तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, काय झाले अगं, काय झाले सांग ना, बोल ना आत्या, काय झाले? तेव्हा पुन्हा एकदा ती म्हणत असते, तेच तर मी विचारते आत्ते सासूबाईंना, तुम्ही सांगताय की मी सांगू म्हणून. तेव्हा आता सावरासावर करत उर्वशी म्हणत असते, नाही नाही, अरे रुद्र त्याचं काय आहे ना, आता सरप्राईज द्यायचं आहे, म्हणजे आता संक्रांत आहे ना, मग संक्रांतीची तयारी आणि त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ना, म्हणून म्हणत होते, बाकी काही नाही. तेव्हा लगेच गिरिजासुद्धा म्हणत असते, हो रुद्र, संक्रांतीबद्दलच आमचं सगळं काही बोलणं आणि सगळं काही चाललं होतं, तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या सर्व गोष्टीची. तेव्हा रुद्र म्हणत असतो, अरे वा, संक्रांत आहे आणि संक्रांतीला सरप्राईज देणार आहात. तेवढ्यातच वासंती तिथे आलेली असते आणि वासंती तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, अरे संक्रांतीला सरप्राईज देण्याची काय गरज आहे? संक्रांतीला सरप्राईज नाही तर इकडे गिरिजाला छान हलव्याचे दागिने, काळ्या रंगाची साडी, त्याचबरोबर इथे ज्या काही सुवासिनींच्या वस्तू असतात त्या द्यायच्या असतात. काय ग गिरिजा, तुझी पहिली संक्रांत आहे, तेव्हा तू करशील ना ही संक्रांत? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो हो, मी नक्कीच इथे पहिली संक्रांत करेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि मला आवडेल इथे पहिली संक्रांत करण्यासाठी. तेव्हा रुद्र गिरिजाच्या जवळ जातो आणि म्हणत असतो, पण तुम्हाला ह्या संक्रांतीचं सरप्राईज काय हवंय किंवा काय गिफ्ट हवंय? तेव्हा गिरिजा म्हणत असते, काही काय रुद्र, मला गिफ्ट वगैरे काहीच नको आहे. तेवढ्यातच सावी इकडे पाहत असते. सावीने पाहिल्यानंतर तिला फारच राग आलेला असतो. आता इकडे गिरिजा म्हणत असते, रुद्र तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला ही संक्रांत करायला फारच आवडणार आहे आणि मी आनंदानेच ही जी काही माझी पहिली संक्रांत आहे ना ती साजरी करणार आहे. आता इकडे वासंतीला सुद्धा फारच आनंद झालेला असतो आणि इकडे रुद्रला सुद्धा फारच आनंद झालेला असतो, कारण इथे आता त्याच्या नावाची पहिली संक्रांत आणि लग्नानंतरचा गिरिजाचा हा पहिलाच सण असतो आणि त्यामुळे त्याला फारच आनंद होतो आणि तो त्याच गोष्टीचा इकडे आता विचार करू लागलेला असतो. तर आता वासंती निघून जाते आणि इकडे वासंती निघून गेल्यानंतर गिरिजा म्हणत असते, बरं रुद्र, मी तुमचा टिफिन आणते. काय ते सासूबाई, तुम्हाला सुद्धा आणू का जेवायला, ताट वाढू का? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही नको मला. तेव्हा रुद्र तिच्याकडे पाहतो आणि तेव्हा वासंती म्हणत असते, नाही नाही त्याचं काय आहे ना, अरे माझा उपवास आहे ना. तेव्हा गिरिजा म्हणत असते, बरं ठीक आहे, मग मी तुम्हाला उपवासाचं बनवते. आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की ज्या रुद्रवर इथे हल्ला केलेला असतो, आता रुद्रवर हल्ला केल्यानंतर इकडे नागेश्वरनी त्या माणसांना पकडलेलं असतं आणि नागेश्वरनी त्या माणसांना पकडल्यानंतर आता मात्र इकडे नागेश्वर त्या माणसावर भडकलेला असतो. नागेश्वर म्हणत असतो की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलावर हात उचलण्याची? तुम्ही इथे समजता कोण स्वतःला? तुम्ही असं का केलेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तो बोलू लागतो. तेव्हाच इकडे ते म्हणत असता, साहेब माफ करा, आम्हाला नव्हतं माहिती तो तुमचा मुलगा आहे म्हणून. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे देवकीला शुद्ध आलेली असते आणि देवकीला शुद्ध आल्यानंतर आता देवकीला बरं वाटत असतं. तर इकडे जर माझ्या चिरंजीवाला काही झालं असतं तर मग काय करायचं होतं? अहो साहेब, आम्हाला असं वाटलं की तो त्या मुलीला वाचवेल म्हणून. अरे ती मुलगी तर वाचलीच ना, मग काय तुम्ही माझ्या मुलाला मारणार होतात का? माझ्या मुलाचा जीव घेणार होतात का? नाही हो साहेब, असं काही नाही आहे, तुम्हाला असं का वाटतंय? असं सुद्धा इकडे आता तो बोलू लागतो. त्याचबरोबर हे सगळं काही बोलत असताना इकडे मात्र वासंतीला देवकीला गिरिजाची म्हणजे तिच्या छकुलीची फारच आठवण येत असते आणि छकुलीची फारच आठवण येत असताना आता इकडे जो काही नागेश्वर आहे त्याला समजलेलं असतं की एका बाईने तिला वाचवलं आणि ती बाई कोण आहे, नेमकी त्या मंदिरामध्ये किंवा त्या जंगलामध्ये ती बाई कशी काय आली, ह्या सगळ्या गोष्टीचा इकडे आता तो विचार करू लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आता तो म्हणत असतो की नाही नाही, ती जी काही बाई आहे ना त्या बाईला आपण शोधलं पाहिजे, असा नागेश्वर विचार करतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे रुद्र श्रीशी बोलत असतो आणि म्हणत असतो, श्री तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? त्या जंगलामध्ये हीच बाई इथे गिरिजाला सुद्धा दिसली होती, पण ही बाई एका रात्रीमध्ये इथे कोल्हापुरात कशी काय आली तेच मला काही कळत नाही. तेव्हा श्री म्हणत असतो, अरे पण तीच बाई आहे कशावरून?
हो, कारण तुला एक गोष्ट सांगू का, ही बाईसुद्धा छकुली छकुलीच म्हणते आणि गिरिजाला भेटलेली बाईसुद्धा छकुली छकुलीच पण म्हणते. पण मला एक गोष्ट सांग, ते जंगल जवळपास इथून 70 किलोमीटर आहे आणि 70 किलोमीटर त्या जंगलामधून इकडे हे लोक म्हणजे त्या मावशी एवढ्या लांब एवढा पल्ला कट करून कशा काय आल्या, तेच मला काही केल्या समजत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. तेव्हाच आपण इकडे पाहतो की आता रुद्र म्हणत असतो, पण हे सगळं काय आहे ते सुद्धा आता मला इकडे कळायला मार्ग नाही आहे. त्याचबरोबर आता इकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुद्र म्हणत असतो, पण मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी आपण इकडे आता शोधून काढल्या पाहिजे. तेव्हा इकडे आता लगेच श्री म्हणत असतो, तू बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे, पण ते जंगल एवढं सुमसाम आणि त्याचबरोबर त्या जंगलामध्ये ह्या बाई काय करत असतील हेच तर कळायला मार्ग नाही आहे. तर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जी काही वासंती आहे ती गिरिजाला म्हणत असते, गिरिजा मी काय म्हणते ते तू ऐक ना. हे बघ, लग्नानंतरचा तुझा पहिलाच इथे ह्याचा सण आहे लग्नानंतरचा, त्यामुळे जर तुझ्या माहेरच्या लोकांना कोणाला बोलवायचं असेल, काही जर करायचं असेल तर तू नक्की बोलू शकतेस. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई माझं माहेरचं असून असून कोण आहे, मोनू माझी मैत्रीण विशाखा आणि एक व्यक्ती आहे ती म्हणजेच की इकडे सगुणा मावशी, पण ती येणार नाही. आता इकडे सगुणा मावशी ही वासंतीची सख्खी बहीण आहे आणि इकडे ती येणार नाही कारण नागेश्वरने तिच्या नवऱ्याला फसवलेलं असतं आणि एका खुनाच्या आरोपाखाली इथे त्याला गंडवलेलं असतं आणि तो खुनाच्या आरोपाखाली कोणत्या तर दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्याही नाही तर इकडे देवकी आणि अंगदच्या, आणि त्याचमुळे हा सगळा प्रकार इथे झालेला असतो. दोन बहिणी सख्या बहिणीसुद्धा इथे एकमेकींशी बोलत नसतात, फक्त आणि फक्त ह्या नागेश्वरमुळेच. आता इकडे वासंती म्हणत असते, का नाही येणार ती, नाही येऊ शकत मावशी ती, कारण इकडे ती कधीच तिला हे घर हा नागेश्वर आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी कधीच पटल्या नाही आहेत, असं इकडे आता ती बोलू लागते. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही रुद्र आहे तो इकडे देवकीशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो, मला एक गोष्ट सांगा, तुमची मुलगी नेमकी कुठे आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलीला शोधत आहात, म्हणजे तुमची मुलगी कुठे हरवली आहे का, तुमच्या मुलीचं नाव काय आहे, म्हणजे तुम्ही सतत छकुली छकुली म्हणताय, हे नेमकं प्रकरण काय आहे, तुम्ही मला काही सांगू शकता का. तेव्हा आता इकडे देवकी विचार करत असते की काय सांगू, माझी मुलगी कुठे आहे काय आहे ह्या गोष्टी मी ह्यांना सांगू का, तेच मला काही केल्या कळत नाही. तेव्हा रुद्र खोदून खोदून विचारत असतो, तो म्हणत असतो, हे बघा तुम्ही मला सांगितलं ना तर नक्कीच त्या सगळ्या गोष्टीमधून काहीतरी पर्याय मिळेल आणि तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या छकुली नावाच्या मुलीला शोधण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल, हा माझा शब्द आहे तुम्हाला, मी तुम्हाला तुमची मुलगी शोधण्यासाठी नक्की प्रयत्न करेल, असं सुद्धा इकडे आता रुद्र म्हणत असतो. तेवढ्यातच बाहेर आता आपण पाहतो की नागेश्वरचा आवाज आलेला असतो आणि बाहेर नागेश्वरचा आवाज आल्यानंतर इकडे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, हो हो आलो आलो, असं म्हणून आता रुद्र बाहेर निघून जातो. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की वासंती म्हटलेली असते, तुझ्या माहेरच्या लोकांना कोणाला तरी बोलवून घे. तेव्हा इकडे ती म्हणते, नाही सगुणा मावशी नाही येऊ शकत, पण खरं सांगू का, आत्तापर्यंत सगुणा मावशीने माझ्यासाठी खूप काही गोष्टी केल्यात, म्हणजे तिने माझी प्रत्येक वेळी सुख दुःख आणि लहानपणापासून आम्हाला दुसरं कोणीही नाही, फक्त आणि फक्त सगुणा मावशीच आहे, पण ती आत्ता इथे नाही येऊ शकत. तेव्हा इकडे वासंती म्हणत असते, गिरिजा खरं सांगू का, हे बघ तू आल्यापासून ह्या घरामध्ये सगळ्या गोष्टी खूप छान होत आहेत, म्हणजे ह्या घरातलं वातावरण आणि त्याचबरोबर इतर गोष्टीसुद्धा खूपच छान होत आहेत. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे सगळं काही इथून पुढे ह्याच पद्धतीने होणार आहे, तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही आहे. तेव्हा इकडे आता लगेचच वासंती म्हणत असते, हो, कारण इकडे तू आल्यापासून खरंच घरामध्ये आनंद आलेला आहे बघ, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे तुला कोणी अडवत नाही किंवा तू रुद्रची बायको आहेस म्हणून तुला कोणी काही बोलतसुद्धा नाही, असं सुद्धा ती इथे बोलू लागते. त्याचबरोबर काय झालं गिरिजा, असं इकडे ती म्हणत असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, काही नाही आईसाहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या मनामध्ये पुन्हा पुन्हा तेच 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 सगळे विचार येत आहेत, म्हणजे ती छकुली आणि त्याचबरोबर मला एक जंगलामध्ये भेटलेली ती मावशी,
ह्या सगळ्या गोष्टींचा काय ताळमेळ आहे आणि काय नाही तेच मला कळत नाही, असं सुद्धा ती आता इकडे बोलू लागते. ह्या दोघींचं बोलणं जे आहे ते इकडे उभी राहून उर्वशीने सगळं काही ऐकलेलं असतं. कारण इकडे त्या दिवशीचा जो काही इथे आईसाहेबांना म्हणजेच वासंतीला दिलेला तो मान, तेव्हा वासंती म्हणत असते, खरं सांगू का, आज तुझ्यामुळे मला फार आनंद होतोय आणि तू आहेस ना, त्यामुळे बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होत आहेत बघ. ह्या सगळ्या गोष्टींचा मला आनंद होतोय. आत्तापर्यंत इकडे रुद्रने माझ्याशी धडनीट कधी बोललं सुद्धा नाही आहे, पण तुला सांगू, तुझ्यामुळे रुद्र माझ्याशी व्यवस्थित बोलू लागला, सगळ्या काही गोष्टी इथे करू लागला आणि मला याचा एक दिवस नक्कीच चांगले दिवस येतील याचीसुद्धा पूर्ण खात्री आहे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नागेश्वर तिथे जाऊन पोहोचलेला असतो. नागेश्वर तिथे जाऊन पोहोचल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता रुद्र म्हणत असतो, आबासाहेब तुम्ही इकडे कसे काय आलेला आहात? तेव्हा तो म्हणत असतो, अरे काही नाही, म्हटलं चला आमचे जे चिरंजीव आहेत ना ते इकडे काहीतरी काम करतायत आणि काहीतरी काम करत असताना म्हटलं चला त्यांचं नेमकं काय चाललंय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे बघाव्यात, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर तो म्हणत असतो, आबासाहेब बरं झालं आलेला आहात, एन्जॉयमध्ये तुम्ही आलात तर फारच आनंद झाला बघा. आता काय झाले तुम्हाला सांगू का, आजच आपल्या एन्जॉयमध्ये एक स्त्री आलेल्या आहेत, म्हणजे त्या दिवशी गिरिजाला त्या तिकडे भेटल्या होत्या त्याच स्त्री पुन्हा इथे आलेल्या आहेत. कोणत्या स्त्री आलेल्या आहेत म्हणजे त्यांना छकुली करूनच त्यांच्या मुलीला शोधतायत आणि आज त्यांचा माझ्या गाडीसमोर येऊन अपघात झाला आणि त्याच इथे आलेल्या आहेत, असं इकडे रुद्र सांगू लागतो. आता जी काही देवकी आहे ती बाहेर येते आणि देवकी बाहेर आल्याच्यानंतर आपण पाहतो की इकडे आता देवकी रुद्रचं आणि त्याचबरोबर नागेश्वरचं बोलणं ऐकते. देवकी म्हणत असते, हा रुद्र आणि त्याचबरोबर हा नागेश्वर कोण आहेत नेमके, हा नागेश्वर इथे कसा काय आलेला आहे, असा देवकी विचार करू लागते. आणि असा विचार केल्यानंतर हा मुलगा ह्या नागेश्वरचा आहे तरी नेमका कोण, असा विचार इकडे आता तो करत असतो. तर आता नागेश्वर म्हणत असतो, काय सांगताय, कोण आहेत कोण त्या बाई, तुम्ही त्यांना ओळखता का, त्यांनी तुम्हाला त्यांचं नाव सांगितलंय का? तेव्हा इकडे आता रुद्र म्हणत असतो, नाही, चला बरं आम्हाला दाखवा त्या बाई, असं इकडे तो म्हणतो. आणि तेव्हा इकडे नागेश्वर जो आहे तो इकडे त्या बाईला म्हणजेच देवकीला बघण्यासाठी आतमध्ये निघालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच कमाल असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता रुद्रने गिरिजासाठी सुंदर असा मोगऱ्याचा गजरा आणलेला असतो आणि तो गजरा इकडे तो गिरिजाला देत असतो. आणि तेव्हा इकडे गिरिजा म्हणत असते, रुद्र तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मला हा गजरा नकोय, तुम्ही हा गजरा तुमच्या आईला द्या, तुम्ही हा गजरा तुमच्या आईला दिला तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल. आणि तेव्हा लगेच आता रुद्र इकडे वासंतीकडे जातो. रुद्र वासंतीकडे गेल्यानंतर लगेचच आता इकडे तो वासंतीला गजरा देतो आणि हे सगळं खिडकीतून गिरिजा पाहत असते. तिला तर फारच आनंद होतो. आज वासंतीच्या चेहऱ्यावर जो काही आनंद आहे तो इथे दिसून आलेला असतो. दुसऱ्या बाजूला नागेश्वर आता इकडे दारूचा धंदा करत असतो आणि त्याच संदर्भामध्ये आता त्याला एक खूप मोठी ऑर्डर द्यायची असते आणि त्याचमुळे इथे त्याने एक फोन केलेला असतो आणि हे सगळं काही प्रभासने ऐकलेलं असतं. आता प्रभासला याचे काळे कारनामे काळे धंदे सगळे काही बंद करायचे असतात, म्हणून त्याने हे सगळं काही ऐकलेलं असतं आणि आता तो इकडे गिरिजाला अलर्ट करणार असतो. इथे नागेश्वर म्हणत असतो, काही जरी झालं तरी सुद्धा तो माल वेळेवर पोहोचला पाहिजे आणि त्या मालाची डिलिव्हरी सुद्धा वेळेवर झाली पाहिजे, असं नागेश्वर बोलू लागतो. तेवढ्यातच आता इकडे जो काही प्रभास आहे त्या प्रभासने एका कागदावर लिहिलेलं असतं, अगं उडगे तू जरा ऐक माझं, हे बघ तो नागेश्वर आज त्याचा दारूचा एक ट्रक पाठवणार आहे, त्यामुळे काही जरी झालं तरीसुद्धा तो ट्रक पोलिसांनी पकडला जाईल, असं काहीतरी कर. आणि तेव्हा गिरिजा झोपलेली असताना तिच्या खोलीमध्ये तो कागद येतो आणि तेव्हा कागद आल्यानंतर इथे गिरिजा तो कागद पाहते, दचकून उठलेली असते आणि ते ती सगळं काही वाचते. तिला तर शॉक बसतो की मलाच ह्या घरामध्ये नागेश्वरच्या विरोधात जाऊन मदत करणारी व्यक्ती कोण आहे, ती व्यक्ती शोधली पाहिजे, असा गिरिजा विचार करते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिजा मंदिरामध्ये जाते आणि गिरिजा मंदिरामध्ये गेल्यानंतर इकडे तिच्या आईला तिळगुळ द्यायला गेलेली असते. तेव्हा वासंती तिथे येते आणि वासंती तिथे आल्यानंतर इकडे गिरिजा म्हणत असते, तुम्ही अजिबात
काळजी करू नका, काही जरी झालं तरीसुद्धा त्या नागेश्वरच्या पापाचा घडा आम्ही भरायला लावणार आहे आणि त्याचे कार्यकारनामे सगळे बाहेर आणल्याशिवाय, त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी माफ करणार नाही किंवा शांत बसणार नाही. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा नशीबवान.